Starting the match. तुषार महाडिक बॉलर, भूषण पाटिल नए ओवर की शुरुआत करेंगे। बैटर है राजकुमार धिंगरा। क्या जबरदस्त क्रिकेट खेला था। ग्रुप ए अजिंक्यतारा ऑलरेडी पोहोचली आहे। या दोन मध्ये जिंकेल, प्रतापगड जर जिंकली तर प्रतापगड सेकंड टीम होईल आणि जर हारली तर शिवनेरी सेकंड टीम राहील। म्हणजे पुरंदरचे चान्सेस नाही दोन्ही मॅच हरले तर हां, पण बाकीच्या दोन टीम पण एक एकच मॅच जिंकल्यात ना। देखिए, प्रतापगढ़ इस मैच को जीत जाती है तो स्ट्रेट अवे क्वालिफाई हो जाती है, फिर नेट रन रेट के लफड़े में नहीं जा सकते। लेकिन अगर पुरंदर इस मैच को जीतते हैं तो कहानी में ट्विस्ट है। शिवनेरी का टिकट जो है वो आरएसी में है। इस बार पुल कर दिया है और बॉल जारी है मैदान के बाहर 4 रन के लिए। पुरंदर जो है, देखिए शिवनेरी का रन रेट प्रतापगढ़ से अच्छा है, लेकिन प्रतापगढ़ अगर जीतता है तो सेमीफाइनल में, अगर प्रतापगढ़ हार जाता है मान लीजिए तो शिवनेरी सेमीफाइनल में। इस बार एक और चौका। देखिए इस वक्त प्रतापगढ़ जो है ये मैच खेल रहा है, शिवनेरी आरएसी में है, लेकिन पुरंदर को कम मत समझिए, वो तत्काल में खड़े हैं। पुरंदर तत्काल में टिकट लेकर सेमीफाइनल में पहुंच सकता है। एवरीथिंग इज पॉसिबल। और तत्काल की टिकटें मिल जाती हैं। इस बार बैकफुट पर जाकर खेलने का प्रयास और आउट। देखिए राजकुमार धिंगरा के खेलदिली की मैं तारीफ करना चाहूंगा। जैसे ही बॉल बल्ले को लगी उन्होंने चलने की शुरुआत कर दी थी। महेश जेसवानी के हाथ में आता हुआ कैच और पुरंदर का सबसे बड़ा बल्लेबाज पवेलियन के अंदर। पुरंदर टीम के ओनर है चीफ इंजीनियर श्री धीरज कुमार पंदीरकर और प्रतापगढ़ के ओनर है श्री महेश जेसवानी। अब आए हैं अनिल पवार। राजकुमार धिंगरा का रुकना बहुत जरूरी था। रनों का सारा दारोमदार राजकुमार पर था, क्योंकि वो एक ऐसे बैटर है जो ये स्कोर को 70-80 तक ले जा सकते थे। ट्वेल्व फॉर 1। रंजीत डिक्कर ने मैच जिता दिया अजिंक्य तारा को। यहां पर अपील, अजिंक्य तारा चाय के लिए जा रहे हैं। चाय पीजिए, जरूर पीजिए, मजा लीजिए। आशा करते हैं कि दोपहर को एक आधा आइसक्रीम पेस्तन जी का आपका भी आ जाएगा। टन टना टन 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 तारा, मैच जीता अजिंक्य तारा। इस बार छक्का नहीं, अट्ठा नहीं, दस्सा, इतना दूर मार दिया। इतना दूर मारता है अनिल पवार। स्कोर है 18।
एक ओवर 18 रन 1 विकेट अनिल पवार। अब नया ओवर करेंगे शंकर वीरकर। शंकर वीरकर का सामना करेंगे वहां पर बैटर तुषार महाडिक। पहले ओवर में 18 रन बने हैं, इसी तरह 18 18 18 18 18 100 रन बनाने पड़ेंगे पुरंदर को, तब जाकर वो रेस में आएंगे। तत्काल टिकट की लाइन में खड़े हैं। यहां पर सिंगल लेने का प्रयास और पूरा हो जाएगा तुषार महाडिक का वो सिंगल। स्कोर 19 पर। शिवनेरी आरएसी पर है, प्रतापगढ़ वेटिंग लिस्ट में है। अजिंक्य तारा का बर्थ भी कंफर्म है, सीट नंबर भी कंफर्म है और टीसी को टिकट दिखा भी दिया है। दो कदम आगे आए, लॉफ्ट कर दिया और इस बार क्या छूटा है। सपना टूटा है, मुकद्दर रूठा है और बल्लेबाजों ने रनों को लूटा है। इजी कैच। भूषण पाटिल 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 21। प्रतापगढ़ को एक चीज और ध्यान में रखनी होगी कि वो 70-80 का स्कोर चेस करके जीतना नहीं चाहेंगे। 50, 55, 60 का स्कोर मिल जाए और प्रतापगढ़ को केवल मैच जीतना है सेमीफाइनल में पहुंचने के लिए। प्रतापगढ़ विन, पुरंदर एंड शिवनेरी आउट। इफ पुरंदर विंस, शिवनेरी इन। पुरंदर विंस with huge margin, then तत्काल टिकट we will see। मैं रेलवे मंत्रालय से दरख्वास्त करूंगा कि तत्काल की पोजीशन बताएं। इस बार लॉफ्ट कर दिया। अब आज किसका मानने नहीं वाले अनिल पवार। चाबुक शॉट 27 for 1। जिसका बल्ला है तलवार, जो करता है गेंदबाज से यलगार, जिसका खाली नहीं जाता वार, वो है पुरंदर का अनिल पवार। पवार ने गैप में खेला है, वहां शॉर्ट पॉइंट पर 1 रन और। स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा है कुल मिलाकर 28 for 1। पावर प्ले का दूसरा ओवर शंकर वीरकर का। वीरकर के सामने है महाडिक। इस बार ऑन द राइज खेला है, कैच का मौका, कैच ले लिया। ओ व्हाट अ कैच। केतन मुरलीकर, इन्होंने उस कैच को अंजाम दिया। देखिए पूरा अपने आप को झोंक दिया। पुरंदर स्टेडियम की मिट्टी उनके टी शर्ट और ट्रैक पैंट पर लग चुकी है। अब नए बैट्समैन है विजय कराड़े, आउट हो गए वहां पर महाडिक। लेकिन क्या कैच लिया गया वहां पर चेतन द्वारा। कपड़े मैले होने की चिंता नहीं है, क्योंकि दाग लगने से अगर कुछ अच्छा होता है तो दाग अच्छे हैं। स्कोर 28 for 2। आज का 5वां मुकाबला, इसके बाद आखिरी मुकाबला। दोस्तों कल का हमारा शेड्यूल सुबह ठीक 10 बजे स्टार्ट होगा। पहला सेमीफाइनल ग्रुप ए वर्सेस
ग्रुप बी A1 वर्सेस B2। A1 ऑलरेडी अजिंक्य तारा है, B2 कौन है ये पता चलेगा। हमारे साथ कई खिलाड़ी जुड़ चुके हैं। अजिंक्य तारा के आप विकास को भी देख रहे हैं। अजिंक्य तारा के विकास क्रिकेटर कम और बॉडी बिल्डर, एक्स नेवी ऑफिसर, भारतीय नौदल की उन्होंने सेवा की है। और स्वयं वेट लिफ्टर है। मतलब बहुत सारे उनके नाम पे रिकॉर्ड है। सर बॉलर नहीं ज्यादा मत बताइए, जहां विकास जी को भी तकलीफ हो। लेकिन खुशी होती है कि इस तरह बॉडी मेंटेन करना। मराठीमध्ये म्हणतात पीळदार देह यष्टी असलेला शरीर सौष्ठव पटू। 15 मिनट में 2 ओवर की है आपने प्रतापगढ़। प्लीज ट्वेंटी 29 for 2 नया ओवर लेकर आ रहे हैं कैलाश सावरकर। कैलाश की नीचे रहने वाली गेंद धीमे से पुश किया, 1 रन लिया वहां पर अनिल पवार। अब विजय ने भी यहां बैठक शॉट ले लिया है, घुटना टेक कर स्क्वायर ऑफ द विकेट, 1 रन विजय के नाम। और स्कोर आगे बढ़ता हुआ 31 for 2। पुरंदर को कम से कम 90 रन चाहिए। आगे आकर खेलने का प्रयास और यहां पर बीट होते हुए देखिए महेश जेसवानी ने वहां पर अच्छे से गैदर किया बॉल को अपने दस्तानों में। लोअर फुल टॉस ड्राइव कर दिया, 1 रन और। (32 for 2). We are in over number 3। अनिल पवार ने एक बेहतरीन शॉट जरूर खेला था वहां, 1 रन लिया। दूसरे को पूरा करने की कोशिश में अनिल पवार स्ट्राइक चाहते हैं क्योंकि वो अपने टीम के लिए रन बनाना चाहते हैं। हमने देखा जिस तरह राजकुमार धिंगरा आउट हुए, अब उनका अधूरा मिशन पूरा करने जा रहे हैं अनिल। लेकिन इस वक्त रन बनाया था विजय ने। इस बार खुद गिर गए और गेंद भी गिरी। नो मैंस लैंड में जेसवानी दौड़ रहे। जेसवानी ने अपने दस्तानों में गेंद को लिया, थ्रो किया, जब तक विजय ने स्ट्राइक दे दी थी अनिल पवार को। लेकिन अब अंपायर्स मेरे ख्याल से ओवर समाप्ति की घोषणा कर रहे हैं। इसका मतलब यह है कि स्ट्राइक जो है ये रहेगा विजय के पास। आज का आखिरी मुकाबला ये डिसाइड करेगा सेमीफाइनल की दूसरी टीम ग्रुप बी से तोरणा कोंढाणा। शंकर वीरकर। स्कोर आहे भाऊ 35 for 2 आफ्टर 3। कम से कम 50 रन और चाहिए यहां से। और स्ट्राइक पर है विजय करले।
इस बार ओवर पिच बॉल को खेला काउ कॉर्नर की तरफ, 1 रन और स्ट्राइक पर आ गए अनिल पवार। स्कोर 36 फॉर 2। 85-90 रन बनाते समय अनिल पवार को कितनी स्ट्राइक मिलेगी ये भी डिपेंड करेगा। स्ट्राइक को मिस किया और डॉट बॉल। स्कोर अभी भी 36 फॉर 2। इस बार ग्लांस कर दिया विकेटों के पीछे, 1 रन और मौका था, दूसरे की दौड़ लगा चुके हैं। जी हाँ, इस तरह रनों को चुराना पड़ेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 38 पर 2। जितने रन बनाए उतने कम है पुरंदर के लिए, इसीलिए 93.5 रेड एफएम कहता है बजाते रहो, और पुरंदर टीम के लिए मशवरा यही है, बनाते रहो। 38 फॉर 2। इस बार लॉफ्टेड ऑन ड्राइव और ये लगा 6 रन, आलीशान 6। 44 फॉर 2। अनिल पवार अनिल पवार से वही उम्मीद की जा रही है जो राजकुमार धिंगरा से की गई थी, और अनिल पवार अपनी टीम को एक अच्छी पोजीशन में अब तक लाने की कोशिश कर रहे हैं। एक और बढ़िया ड्राइव ऑन साइड पर, कम से कम 1 रन, और वहां पर जरा सी लापरवाही और दूसरा रन पूरा कर लेंगे। जी हाँ, ये मानने वाले कहाँ हैं। किले पुरंदर 46 फॉर 2। अनिल पवार अगर नॉट आउट रहते हैं तो मेरे ख्याल से 75 तो दिख रहा है। जद्दोजहद एक्स्ट्रा 15 की है। फुल टॉस बॉल और ये लगा, वहां पर कैच छूटा, और एक बार फिर से 2 रन अनिल पवार को मिलते हुए। कैलाश चवरकर के हाथ में गेंद आई थी और ताली मारकर गिर गई। ओवर समाप्त होते हुए 4। स्कोर है 48 फॉर 2। 12 के रन रेट से चल रहे हैं, यानी कि 24 तो और बन जाएंगे, 72 बनेंगे। मेहनत है एक्स्ट्रा 17-18 की। एक बहुत ऐतिहासिक मीटिंग हमारे स्टेज के सामने गले मिलते हुए किशोर कुमार काटोटे और बावकर एबी। पुरंदर टीम को यहां से कम 40 रन और चाहिए। 12 गेंदों में अनिल पवार कितने बॉल खेलेंगे और कितने बॉल खेलेंगे वहां पर उनके साथी, ये भी डिपेंड कर लेगा। नए ओवर लेकर आ रहे कैलाश चवरकर। कैलाश चवरकर के सामने चुनौती रहेगी रनों को रोकने की। इस बार हुक किया है विकेटों के पीछे, दूर से दौड़कर आ रहे हैं, स्क्वायर ऑफ द विकेट। गेंद रुकी नहीं है, पहला पूरा किया, दूसरे की दौड़ लगाई और
स्कोर इसके साथ 50, 2 विकेटों के नुकसान पर। $50 for 2। इस बार पंच किया स्क्वायर ऑफ द विकेट, 1 रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 51। अपने आप से खुश नहीं है बैटर। $51 for 2। आप देख रहे हैं मास्टर्स प्रीमियर लीग 2022। इस बार खेला है स्लॉक स्वीप, 1 रन। स्कोर धीमा हो गया इस ओवर में पुरंदर के लिए, लेकिन अभी भी अनप्रेडिक्टेबल सिचुएशन। 52 for 2, 5th ओवर। इस ओवर में अब तक केवल 4 रन। महेश जेसवानी हाथ में गेंद लेकर दौड़े थे, सुनिश्चित किया कि रन नहीं दिया जाएगा। पुरंदर टीम की हालत ऐसी है कि वो तत्काल टिकट के लिए खड़े हैं और टिकट देने वाला जो है उसका प्रिंटर चल नहीं रहा है। बहुत अच्छा कमबैक यहां पर प्रतापगढ़ का कहा जाएगा। महेश जेसवानी के नेतृत्व में एक प्रभावशाली प्रदर्शन, भले ही कुछ कैचेस छूटे हैं, लेकिन 5वें ओवर में स्कोर दब गया है। कैलाश तवरकर ने यह करिश्मा कर दिया है कि 5वें ओवर में अब तक कोई बड़ा स्ट्रोक नहीं लग पाया। और यहां पर अपील और आउट, अनिल पवार को भी आउट होकर लौटना पड़ेगा। बड़ी विकेट। नए बैटर है संतोष पेड़ामकर। न देखिए, अगर इस तरह आइसक्रीम रोज आता रहे, मैं तो समझता हूँ एमपीएल रोज होना चाहिए ऐश के साथ। किशोर कुमार काटौटे के चेहरे पर की खुशी, मतलब इससे ज्यादा खुशी क्या होगी। किशोर कुमार काटौटे साहब के देखिए, उनके नाम ही ऐसा है, के किशोर कुमार काटौटे, K3। एक नाम जो मुझे बहुत पसंद आया वो है रसिक दुबड़े। सक्षम बॉलिंग करते हैं दुबड़े। लास्ट ओवर उत्तम गायकवाड़ द्वारा पहली गेंद। महेश जेसवानी साहब की भी तारीफ करनी होगी, बहुत शिद्दत के साथ दौड़ लगाते हैं, विकेटों के आगे विकेटों के पीछे, और उन्होंने ग्लव्स पहन रखे हैं। पुरंदर की चुनौती तब तक थी जब तक अनिल पवार थे। राजकुमार धिंगरा अगर रुक जाते थोड़ा समय तो एक 30 रन और बन जाते। ऑन द राइज, और ये लगा चौका, भले देरी से आया जरूर। विजय करड़े ने ये स्ट्रोक खेला 57 for 3।
तोरणा कोंढाणा आजची शेवटची लढत. नाणेफेकसाठी संपर्क करायचा आहे नाणेफेक कक्षमध्ये. तोरणा कोंढाणा. इस बार पुल कर दिया है. कड़क शॉट. गेंद सीधा पेड़ पर लगी और 6 रन. जब गेंद जाकर उस पेड़ पर लगी तो उसके कुछ पत्ते नीचे गिर गए. और क्या 6 लगाया था विजय करड़े ने. जब सूरज निकला था, जब पारा पिघला था, जब आंधी आई थी, जब दिल से आह निकली थी, दिल से रे. अब ये दिल से शॉट खेला गया और यहां पर जॉगिंग ट्रैक के बाहर 4 रन. 67 for 3. आज के दिन हमारे मोहन राव कोहली के चेहरे पर भी एक खुशी है. उनकी चाल बता रही है और उनके साथ में उनके चश्मो चिराग नूरे नजर आ चुके हैं. पूरे टूर्नामेंट का जो सबसे बेहतरीन मैच जो मुझे लगा वो वही था. कोंढाणा पन्हाड़ा. जबरदस्त टर्न अराउंड. चला टॉस साठी संपर्क करा प्लीज. तोरणा आणि कोंढाणा. एक और बढ़िया शॉट जरूर है. एक से ज्यादा मिलना मुश्किल होगा. स्कोर अब दूसरे की दौड़ लगा चुके हैं. पेड़ामकर वहां पर पहुंचने में समर्थ नहीं रहेंगे. 1 रन के साथ अब स्कोर 58. तोरणा कोंढाणा लढतसाठी नाणेफेक होणार आहे. नया बॅटर है अमोल. स्ट्राइक पर है विजय. उत्तम की गेंद और विजय का क्या शॉट था. अफलातून टाइमिंग के साथ लगने वाला 6. विजय करड़े. 74 रन्स बने हैं. 75 टू विन. मेरे ख्याल से 15 रन कम पड़े हैं पुरंदर को. लेकिन पुरंदर फिर भी कोशिश करनी चाहिए कि हम जीते. क्वालिफाई हो ना हो अलग बात है, लेकिन जीतना जरूरी है पुरंदर के लिए. और टॉस के लिए अब जाते हुए मेरे काबिल दोस्त ओमकार पाटिल. तोरणा कोंढाणा. चला नेक्स्ट टॉससाठी लीग फेज मधील शेवटची मॅच. आजच्या दिवसातील शेवटचा सामना किल्ले कोंढाणा विरुद्ध किल्ले तोरणा. कोंढाणा किल्ल्यासाठी ही मॅच इम्पॉर्टंट असणार आहे. टॉस करतोय आपण या शेवटच्या मॅचचा. एका बाजूला किल्ले तोरणा तर दुसऱ्या बाजूला किल्ले कोंढाणा. तोरणा संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. निर्णय काय असेल सर? बॅटिंग. समोरच्या संघाला मस्ट विन मॅच आहे. जर ही मॅच जिंकली खूप चांगल्या प्रकारे तर समोरचा संघ निश्चितच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. तर कशा प्रकारे या संघाचा जो विजय रथ आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करणार?
आमच्याकडून आम्ही चांगली बॅटिंग करू आणि मोठा स्कोअर उभा करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील या मॅचसाठी तुमच्यासाठी. निश्चितच दुसऱ्या बाजूला कोंढाणा संघ मस्ट विन मॅच. या मॅचमध्ये केवळ विजय नाही आहे, तर आपल्याला एक चांगलं मार्जिन ठेवून या मॅचमध्ये विजय प्रस्थापित करावा लागेल, तर आपण रायगड संघाला फाईट देऊ शकाल. तर कशा प्रकारचा मानस घेऊन ज्या प्रकारे कमबॅक पाहायला मिळालं सकाळच्या सत्रामध्ये आपल्या संघाकडून, त्याच प्रकारचं कमबॅक आता या स्पर्धेसाठी आपल्याला करावा लागेल. खूप चांगला खेळ करून पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी या मॅचमध्ये कोणत्या प्रकारच्या वेगळ्या रणनीती की कोणते असे खेळाडू आहेत ज्यांच्यावरती आपलं विशेष लक्ष असेल या मॅचमध्ये, की ज्यांचा खेळ या मॅचमध्ये इम्पॉर्टंट राहील आपल्या संघाच्या विजयासाठी. आता रामाडे साहेबांनी सांगितलं की आम्हाला खूप मोठा स्कोअर करायला लागेल. आम्ही त्याच्याहून मोठा स्कोअर करणार आहे आता. चेस करायलाच लागेल आम्हाला, कारण का आम्हाला चेस करणं हे भागच आहे. आणि मी माझं म्हणजे तुम्ही बोलले विश्वास अमितवर आहे, भूषणवर आहे. मी बघितलं भूषण मॅन ऑफ द सिरीज झालेलं आहे, मॅन ऑफ द मॅच झालेला आहे मागाच्या टीम. आणि याच्यावर आहे माझा, जाधव साहेब. या 3 प्लेअरवर माझा भरपूर विश्वास आहे आणि ते माझा विश्वास असा हे सोनं करणार आहे एवढं नक्की आहे. आणि आपल्याला उद्या फायनल खेळायची आहे, या हेतूने आम्ही मैदानात उतरणार आहे. धन्यवाद सर आणि शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. एका बाजूला किल्ले कोंढाणा, दुसऱ्या बाजूला किल्ले तोरणा. नाणेफेक जिंकले ते किल्ले तोरणा संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय त्यांच्याकडून करण्यात आला आहे. दॅट्स इट फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स. वळणार आहोत पुन्हा एकदा चालू मॅचकडे, अर्थातच कॉमेंट्री बॉक्सकडे. ओव्हर टू रोशन. थँक्यू. अजिंक्य मशाल होऊन कर शिकस, उधळून टाक गनिम कर उध्वस. अजिंक्य मशाल होऊन कर शिकस, उधळून टाक गनिम कर उध्वस. घे शुभाची आन पेटव हेरान घडवू या चल बदल. खेळू MPL चल, जिंकू MPL चल. खेळू MPL चल, जिंकू MPL चल. It's Masters. राजा के राज में होऊन पायर हठाम उभा जिंकण्याचाच घे ध्यास. MPL चल, जिंकू MPL चल. खेळू MPL चल, जिंकू MPL चल. Everybody in the world love cricket and everybody wanna just play cricket. Everybody in the world love cricket and everybody wanna just play cricket. Batting hard, we'll win this night. Offside, left side, I don't care. I'm with the MPL for the champion. Time to hit the big, time to win the league. Everybody in the world love cricket and everybody wanna just play cricket. Everybody in the world love cricket and everybody wanna just play cricket. अजिंक्य मशाल होऊन कर शिकस, उधळून टाक गनिम कर उध्वस. थँक्यू डीजे. अजिंक्य 75 धावांचं लक्ष्य पार पाडायचंय प्रतापगड संघाला. फलंदाजी पाठवून द्यायची आहे. प्रतापगड संघ आपल्याला विनंती असेल आपण सलामीवीर बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 75 रन्स टू विन. पहिल्या दिवसाचा विक्रम अजूनही कोणी मोडू शकलेला नाही आहे. 83 धावा धावफलकावरती पहिल्या दिवसामध्ये लगवले गेल्या होत्या. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. 5व्या क्रमांकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुरंदर विरुद्ध प्रतापगड अशी ही मॅच मास्टर्स प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून मैदानामध्ये चालू असताना सलामीवीर जोडी पाठवून द्यायची आहे. प्रतापगड संघ आपला एक प्रतिनिधी सुद्धा आपण समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा आहे. धन्यवाद. खूप चांगलं आयोजन. दैदिप्यमान अशी स्पर्धा खऱ्या अर्थानं मास्टर्स प्रीमियर लीग 2022च्या स्वरूपात सातत्यपूर्ण आम्ही चर्चा करत आलो या स्पर्धेच्या बाबतीत. ज्या ठिकाणी मात्र या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे, परंतु प्रशांत म्हात्रे सर यांनी मात्र ज्या पद्धतीनं आयोजित केली आहे ही स्पर्धा, संपूर्ण नियोजन ज्या पद्धतीचं दिसतंय या स्पर्धेमध्ये, असं वाटतंय बराच काळ बराच वर्षांचा कालावधी ही स्पर्धा रंगली जाते. प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती विविध रंगांचे टी शर्ट्स जर्सी आपण पाहतोय. सुसज्ज असं मैदान आहे, प्रगल्भ असं व्यासपीठ उपस्थित आहे. खूप चांगलं समालोचन आपण ऐकतात. नीट अँड क्लीन असं थेट प्रक्षेपण, तंतोतंत गुणलेखन आपल्याला पाहायला मिळतंय.
65 धावांच्या पाठलागाला सुरुवात होते. सूर्यकांत आढावसर ग्रीन सिग्नल देतात मॅच चालू करण्यासाठी. सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. राजकुमार धिंगरा गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू थोडासा दुखापत करून जाईल यष्टीरक्षकाला. पाठीमागे मात्र प्रशांत म्हात्रे आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. थोडेसे दुखापतग्रस्त झालेले दिसत आहेत. हातावरती चेंडू लागलाय. चेतन मुरलीकर आणि अतुल बागडे असे दोन सलामीवीर फलंदाज आहेत. प्रतापगड संघाच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत बाईच्या स्वरूपात. मात्र नक्कीच दरम्यान कोकण बोर्डाचे सन्माननीय मुख्य अधिकारी माजी मुख्य अधिकारी सन्माननीय विजय लहाणे साहेबांचं मैदानामध्ये आगमन झालंय. सर आपलं हार्दिक असं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मास्टर्स प्रीमियर लीग या स्पर्धेच्या दरम्यान कोकण बोर्डाचे सन्माननीय माजी मुख्य अधिकारी सन्माननीय श्री विजयजी लहाणे साहेब आज आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. तर सन्माननीय विजयजी लहाणे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे मास्टर्स प्रीमियर लीग 2022 मध्ये. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केलेत राजकुमार धिंगरा. फलंदाजीसाठी चेतन कुमार मुरलीकर आणि अतुल बागडे असे 2 सलामीवीर जोडी फलंदाजींची आपण पाहतोय. प्रशांत म्हात्रे पहिल्या चेंडूवरती थोडेसे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना दुखापतग्रस्त झाले. त्यांना मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेतून बाहेर येताना आपण पाहिले. नवीन चेंडू घेऊन राजकुमार धिंगरा पुढील चेंडूसाठी कट करतात. या वेळेला बॉलला शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू चेंडूला अडवण्यामध्ये असफल आणि हा बॉल जाणार आहे थर्डमॅन रिजन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. खूप चांगला फटका. खऱ्या अर्थानं भारी किनारा आणि नसीब का सहारा असं हिंदीमध्ये म्हणू शकता. नशिबाची साथ मिळाली. 2 खेळाडूंच्या मधून मात्र गॅप शोधत चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. राजकुमार धिंगरा पुढील बॉलसाठी. यावेळेला फुल टॉस होता परंतु डाऊन द लेग साइड सुद्धा होता. दिशाहीन गोलंदाजी होती. दिशा भटकलेले दिसत आहेत राजकुमार धिंगरा. व्हाईट बॉलचा इशारा. स्वैर चेंडूची घोषणा. अवांतर धावेत वाढ. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये जोडले जातील. 75 धावांचा पाठलाग करायचा असताना सुरुवातीच्या चेंडूवरती 7 धावा धावफलकावरती दिसत आहेत. अक्रॉस द लाईन आलेत. यावेळेला स्क्वेअर लेगमध्ये मिसफिल्ड. पाठीमागे चाललाय चेंडू. बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरून स्क्वेअर लेगमध्ये अडवलाय चेंडूला. 1 धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये या चेंडूनंतर जोडली जाणार आहे. अवघ्या 2 चेंडूंमध्ये 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेला मात्र आपटलेला चेंडू पाहायला मिळतोय. 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग गोलंदाज राजकुमार धिंगराला दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर व्हाईट बॉलचा इशारा सुद्धा पंचांनी घोषित केलाय. तर सन्माननीय धीरज कुमार पंदिरकर साहेबांना मी विनंती करेन की सन्माननीय आपण माझे मुख्य अधिकारी कोकण बोर्डाचे विजयजी लहाणे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांना प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शाल देऊन आपण यथोचित सन्मान यथोचित सत्कार करत या स्पर्धेचा मान राखण्याची विनंती आपण विजयजी लहाणे साहेबांना करतोय. आज आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून साहेब या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक हार्दिक आभार. आणि नक्कीच कुठेतरी घोषणा केली आहे साहेबांनी की मी मॅच सुद्धा खेळणार आहे. तर विजयजी लहाणे साहेब तुमचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि दरम्यान साहेबांचं स्वागत केलं जातंय षटकारासोबत. बघा ज्या वेळेला साहेबांचा सत्कार होत होता त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकला गेला. सत्कार आणि षटकार एकत्र येत आहेत. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा जातोय फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे.
कडक कडकरीत प्रहार, चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4 आणि हा येतोय मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. बघा, ज्या ठिकाणी एकही धाव मिळणार नव्हती त्या ठिकाणी मात्र आता या 4 धावांचा इशारा पंचांकडून येतोय. एकूण 5 धावा. येस नो शेवटच्या क्षणाला हो हो डायरेक्ट थ्रो मारण्याचा प्रयत्न केला, तो थ्रो गेला सीमारेषेच्या पलीकडे. मिळाले एकूण 5 धावा. आणि यानंतर उर्वरित जितक्याही मॅचेस असतील, यानंतरची एक मॅच आणि या इनिंग मध्ये जो कोणी गोलंदाज विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल आणि जो कोणी फलंदाज 3 षटकारांची हॅट्रिक पूर्ण करेल त्याला कोकण बोर्डाचे सन्माननीय माजी मुख्य अधिकारी सन्माननीय श्री विजयजी लहाने साहेबांकडून 5,001 रुपयाचं रोख रकमेचं पारितोषिक असेल. चांगला चेंडू, तितकाच चांगला सन्मान दिला जातोय. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव. आणि सर या ठिकाणी बघाल तर एक मोठी धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली, ज्या ठिकाणी 6 षटकांमध्ये 75 धावांचं लक्ष समोर होतं. थोडंसं कठीण असं लक्ष म्हटलं जाऊ शकतं या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण पहिल्याच दिवसाच्या पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलात तर 72 धावा करता आल्या नव्हत्या. आणि या मॅचमध्ये 75 धावा लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 चेंडूंमध्ये 25 धावा ठोकल्या गेलेत. खूप चांगली बॅटिंग झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चुका केल्यात गोलंदाजांनी. त्या चुकांना मात्र फलंदाज नक्कीच दंडित करताना दिसले. आता उर्वरित 30 चेंडू आणि 50 धावांची गरज. संतोष पेडामकर गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळवली जाते. अतुल बागडे आणि चेतन मुरलीकर फलंदाजीसाठी आहेत मैदानाच्या आतमध्ये. अतुल बागडेनं 3 चेंडूंमध्ये 15 धावा बनवलेत. 1 षटकार 1 चौकार ठोकलाय. दुसऱ्या बाजूनं चेतन मुरलीकर 1 चौकार ठोकत 4 चेंडूंमध्ये 7 धावांवर मैदानाच्या आतमध्ये. आणि अतुल बागडेचा जर स्ट्राईक रेट आपण पाहिलात तर 500.00च्या स्ट्राईक रेटनं मात्र बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये अतुल बागडेकडून. संतोष पेडामकर साठी पुढचा चेंडू घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र एक मोठा प्रहार, पाठीमागे क्षेत्ररक्षक आणि मग 1 बाउन्स कॅच हातामध्ये येते. हातातून एकदा निसटला परंतु दुसऱ्यांदा कोणतीही चुकी करत नाहीयेत. सहज सोपा सुरेख असा झेल, विकेटचं पतन. पहिला झटका प्रतापगड संघाला. डीजे अर्धवट मनानं अपुऱ्या ताकदीनिशी हा फटका खेळला गेलाय. विकेटचं पतन मात्र होताना दिसतंय. आता मात्र अतुल बागडेची खेळी संपुष्टात येते. राजकुमार धिंगरा पहिलं षटक थोडंसं महागडं म्हणावं लागेल, कारण एका ओव्हरमध्ये 25 धावा. आणि मग नवीन ओव्हरची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीनं करतायत संतोष पेडामकर. विकेट पटकावली जाते अतुल बागडे सारख्या विस्फोटक फलंदाजाची. यावेळेला दिशा दाखवली जाते चेंडूला गली क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळवत आहेत. एकेरी धाव्याने समाधानी सुद्धा राहतील फलंदाज. फलंदाजीसाठी आता मात्र नवीन फलंदाजांची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. कैलास चवरकर आणि चेतन मुरलीकर 2 फलंदाज प्रतापगड संघाच्या खात्यासाठी आता मात्र धावफलक सजवतील. आणि मग गोलंदाजी मार्कवर संतोष पेडामकर आपण बघतोय षटक क्रमांक 2 हाताळताना. यावेळेला कट करतायत बॉलला. पाठीमागे कोणी नाहीये. गॅप शोधून काढलाय. हा बॉल जाईल अलॉंग विथ द कार्पेट. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. खूप सुंदर बॅटिंग आणि तितकंच चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं.
स्लायसिंग कट आपण पाहिला आणि या स्लायसिंग कटला मात्र सीमारेषेच्या बाहेर सुद्धा जाताना आपण पाहिलेत. 4 धावा मिळवलेत. 4 धावांनी धावफलक पुढे सरकते. एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा प्रतापगड संघाच्या खात्यामध्ये. यावेळेला कोलवर पद्धतीचा चेंडू होता. खोदून काढलाय चेंडूला. 1 धाव मिळवली जाते. संघाच्या खात्यामध्ये एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचा चेंज. 32 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन दी एंड ऑफ 1.5 ओव्हर. शेवटचा चेंडू घेऊन संतोष पेडामकर गोलंदाजी मार्कवर 1 विकेट पटकावलाय. 7 धावा संतोषनं खर्च केलेत. या वेळेला डाऊन द लेग स्टिक बघूया काय इशारा येतोय. पंच आपले दोन्ही हात पसरवतील. व्हाईट बॉलचा इशारा, स्क्वेअर चेंडूची घोषणा, अवांतर धावांमध्ये वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावरती, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. एका चेंडूसाठी मात्र पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागेल तो संतोष पेडामकरला. खूप चांगला फटका. या वेळेला बॉटम हँडचा चांगला वापर. या फटक्यासाठी नक्की म्हणावं लागेल की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. मनगटाच्या साह्यानं चेंडूला धाडून दिलं जाते स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे. मास्टर्स प्रीमियर लीग षटकार. 6 धावांसाठी हा चेंडू सीमापार. खूप चांगली बॅटिंग. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 39 धावा धावफलकावरती. आता मात्र उर्वरित 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. अगदी लक्षाचा वेगानं पाठलाग सुरू झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 25, या ओव्हरमध्ये 11 आणि मग एकूण धावफलक 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 36 धावांवर. गुड बॅटिंग. तर जर कुठल्या खेळाडूला दुखापत झाली असेल, कोणाचं हाताला बॉल मगाशी प्रशांत म्हात्रे सर आपल्या चेंडू हातावर लागला होता, तर आपल्याला जर काही दुखापत वाटत असेल तर फिजिओ आपल्याकडे आलेले आहेत. खेळाडू कक्षामध्ये फिजिओ उपस्थित झालेत. तर आपण कृपया कोणत्याही खेळाडूला जर काही दुखापत झालेली असं वाटत असेल, काही दुखत असेल तर आपण फिजिओकडे जाऊ शकता. फिजिओ मैदानामध्ये उपस्थित आहेत. खेळाडू कक्षामध्ये आपण जाऊन फिजिओशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. पॉवर प्लेची षटकं मात्र या ठिकाणी संपतायत. आता मात्र 39 धावा पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपण पाहिल्या. खऱ्या अर्थाने या पॉवर प्लेचा फायदा या मॅच मध्ये पुरेपूर उचललेला फलंदाजांनी पाहिलाय. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल. मैदानाच्या चारही बाजूला डीप मध्ये खेळाडू तैनात असलेले दिसतील. विकेट किपर, मग उजव्या बाजूने शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट मध्ये खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफ मध्ये, मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित आहे आणि एक लॉंग ऑन आहे. वाईडिश लॉंग ऑन, नंतर स्क्वेअर लेग आणि मग फाईन लेग मध्ये खेळाडू उपस्थित. दरम्यान एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चाललाय. थोडेसे फंबल झालेत. पहिली धाव वेगानं पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. एकेरी धावेनं मात्र सांगता होती पहिल्या चेंडूची. षटक क्रमांक 3 घेऊन विजय कराळे गोलंदाजी मार्कवर येत आहेत. पहिलं षटक हाताळलं होतं राजकुमार धिंगरा. 25 धावा खर्च केल्या होत्या. संतोष पेडामकर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर आले होते. 11 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि या वेळेला मात्र हा बॉल गॅप मध्ये जाणार आहे. पाठीमागे कोणीही नाही या चेंडूला अडवण्यासाठी. असफल आणि हा बॉल सीमारेषा पार. 2.2 षटकांनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 44 धावा प्रतापगड संघाच्या खात्यामध्ये. उर्वरित 22 चेंडूंमध्ये 31 धावांचं लक्ष समोर असणार आहे आता ही मॅच जिंकण्यासाठी प्रतापगड संघासाठी. चेतन मुरलीकर आणि कैलास चवरकर बॅटिंग मध्ये. स्ट्राईक वर कोण आहे? अतुल बागडे. मग आउट मगाशी कोण झाला? चेतन आउट झाला. त्यांनी पहिलं जे आले त्यांनी सांगितलं की तो बाद झाला तो अतुल बागडे होता. असं आहे ना, म्हणून परत हे जी स्कोरिंग पाहिजे. अतुल बागडे स्ट्राईक एंड वरती आहेत. एक छोटीशी चुकीची दुरुस्ती. मगाशी आपण जो खेळाडू बाद झालेला पाहिला होता, खऱ्या अर्थानं अतुल बागडे बाद नव्हता, चेतन मुरलीकर बाद झाला होता. आता मात्र अतुल बागडे आणि कैलास चवरकर अशी 2 फलंदाजांची जोडी आहे मैदानामध्ये. चुकीची दुरुस्ती आपण करतोय. गोलंदाजी मार्कवर
विजय कराळे पुढील बॉलसाठी. फुल टॉस बॉल, यावेळेला लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडूला अडवण्यासाठी पायाचा वापर करत होते, परंतु हा बॉल मात्र क्षेत्ररक्षकाला पार करत जाईल सीमा पार. 4 धावांसाठी कडक कडकडीत प्रहार. मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. कौशल्यपूर्ण फटका, क्लासिकल स्ट्रोक, मेरिटवर फटकेबाजी होते मैदानाच्या आतमध्ये. जशा पद्धतीनं मात्र चेंडू हाताळतायत तशा पद्धतीनं फटके खेळणे यालाच म्हणतात क्रिकेट. टेनिस बॉल क्रिकेट ही मुंबईची आन आहे, मुंबईची बान आहे, मुंबईची शान आहे, मुंबईचा अभिमान आहे. चांगला चेंडू हाताळलाय विजय कराळे. यावेळेला लोअर फुल टॉस आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातोय चेंडू. पाठीमागे क्षेत्ररक्षक उपस्थित. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचे कोणतेही प्रयत्न होत नाहीयेत. एकेरी धावेवर समाधानी. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सरकेल. 2.5 षटकांच्या समाप्ती अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 52 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. सन्माननीय श्री मोहन बोबडे सर, आपल्याला मी विनंती करतोय की आपण कृपया व्यासपीठावरती यायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपल्या मैदानामध्ये सन्माननीय श्री मोहनजी बोबडे साहेब उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन सन्माननीय मोहन बोबडे साहेबांना आपण कृपया व्यासपीठावर यायचंय. ओव्हरची मात्र दरम्यान समाप्ती होतीये. मान्यवरांना नक्कीच आपण व्यासपीठावर निमंत्रित करतोय. सन्माननीय श्री मोहनजी बोबडे सर, आपण मैदानामध्ये कुठेही असाल तर आपल्याला विनंती आयोजकांच्या माध्यमातून या स्पर्धेच्या आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 3 षटकांचा खेळ पूर्ण. एका गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावा आहेत त्या 53. 53 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट इन दी एंड ऑफ 3 ओव्हर्स. खूप चांगली खेळी केली आहे. 75 धावांचा पाठलाग करायचा होता. पहिल्या 3 ओव्हरमध्येच मात्र 53 धावांचं लक्ष गाठलंय. आता मात्र उर्वरित 18 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी प्रतापगड संघाला. व्हेरी वॉर्म वेलकम मोहन बोबडे सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण कृपया व्यासपीठावरती या अशी विनंती आपण आपल्याला करतोय. मास्टर्स प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आज स्पर्धेचा दुसरा दिवस, सेकंड लास्ट सामना म्हणजेच 5व्या क्रमांकाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला प्रतापगड आणि दुसऱ्या बाजूला पुरंदर अशा 2 संघांमध्ये चालू असलेली मॅच. प्रथम फलंदाजी करत पुरंदर संघाने 74 धावा धावफलकावरती लगवल्या. 75 धावांचं लक्ष समोर ठेवलं प्रतापगड संघासाठी आणि ते पार पकडायचा प्रयत्न ज्या वेळेला सुरू झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 25, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि आता मात्र धावफलकावरती धावा एकूण दिसत आहेत त्या 53. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्कवर मात्र संतोष पेडामकर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं 4थं षटक हाताळण्यासाठी प्राचारण केलं जाते संतोष पेडामकर यांना. पंचांच्या डाव्या बाजूनं मेन गेट एंड कडून गोलंदाजी करतील. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा दिशा दाखवतायत. मिड ऑफचा खेळाडू चेंडूला अडवण्यासाठी धावतोय, तुटून पडतोय. एक धाव मात्र वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. संघाच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ. 2 धावा अंकित केल्या जात आहेत या चेंडूवरती आणि धावफलक पुढे सरकतंय. 2 घरांनी 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सातत्यपूर्ण मात्र एकेरी दुहेरी धावा सुद्धा धावफलकावरती अंकित होताना दिसत आहेत. या इनिंग मध्ये चौकार आणि षटकार तर आले आहेत बऱ्याचपैकी, परंतु एकेरी दुहेरी धावा आणि त्याचबरोबर अतिरिक्त धावा खूप मोठ्या प्रमाणात या इनिंग मध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. सुरुवातीच्या ओव्हरमध्ये व्हाईट बॉल आलेले पाहायला मिळाले. त्याचबरोबर बाईच्या स्वरूपात खूप साऱ्या धावा आल्या आणि मग धावफलक जर आपण पाहिलं तर एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. 57 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. संतोष पेडामकर पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. लाईन अँड लेन थोडीशी मिस करतायत. पुरेपूर बॅटवर देण्याचा प्रयत्न होतोय चेंडू. त्याचा फायदा मात्र सातत्यानं मात्र फलंदाज उचलताना दिसत आहेत. वाईडिश लॉंग ऑफ, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर मध्ये सातत्यपूर्ण फटके, त्यावर एकेरी दुहेरी धावांची वाढ. आणि दरम्यान सन्माननीय मोहनजी बोबडे साहेबांना आपण व्यासपीठावरती सन्मानित करतोय. सन्माननीय माजी मुख्य अधिकारी श्री विजयजी लहाणे साहेबांना मी विनंती करेन की आपण सन्माननीय मोहन बोबडे साहेबांना मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण मास्टर्स प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून आपल्या आयोजन समितीच्या वतीने
आपण साहेबांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार या व्यासपीठावरती करतोय, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व या आयोजन समितीचा मान राखावा. असंच सहकार्य आमच्या आयोजन समितीला वर्षोनुवर्ष लाभत राहू हीच आम्ही आई जगदंबे चरणी प्रार्थना करतोय. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक आभार. संतोष पेडामकर शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. अप टू द मार्क आपण पाहू शकता. अतुल बागडे आणि कैलास चवरकर, स्ट्राईक एंडवर मात्र कैलास चवरकर संतोष पेडामकरच्या शेवटच्या बॉलसाठी. यावेळेला लेग कटर बॉल टप्पा खाल्ल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने काटा बदलतोय, विकेट किपरच्या दास्तानामध्ये जाऊन थांबलाय. निर्धाव चेंडून सांगता झाली, एक लाऊड अपील केलाय, कुठेतरी माग करत होते झेलबादसाठी, ती मागणी मात्र फेटाळून लावली आहे पंचांनी. परिणामी चेंडू मात्र निर्धाव आहे. निर्धाव चेंडून सांगता करत मात्र चौथ्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस एका गडेच्या मोबदल्यात 59 धाबा धावफलकावरती. 59 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट इन द एंड ऑफ 4 ओवर्स. 4 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 59 रन. अब बची हुई 12 गेंदों में 16 रनों की दरकार इस मैच को जीतने के लिए. तो ये अब फाइटिंग स्कोर कहा जाएगा. 12 गेंदों में जीतने के लिए अब 16 रनों की आवश्यकता है, यानी प्रति ओवर 8 रन बनाने होंगे. क्या होगा क्या नहीं होगा, कौन जीतेगा कौन हारेगा, कौन रहेगा इस प्रतियोगिता में अपना स्थान बचाकर और कौन जाएगा इस प्रतियोगिता के बाहर. 12 गेंदों में 16 रनों की आवश्यकता. गेंदबाजी मार्ग पर नए गेंदबाज विजय कराड़े फिर एक बार वैयक्तिक दूसरा ओवर लेकर. इस बार बड़ा प्रहार करने की कोशिश है, हवा में है गेंद, नीचे है खिलाड़ी, लेकिन गेंद जाएगी वन बाउंस सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए मास्टर्स प्रीमियर लीग चौका. गेंद पर अपने इरादे जाहिर किए. इसी ओवर में मैच खत्म करने का प्रयास होगा. आगाज किया है, अब अंजाम क्या होगा यह देखा जाएगा. पहले गेंद पर चौका जड़ दिया, यह तो ताकी ताकी है और पिक्चर अभी बाकी है. दी एंड कैसा होगा इस पिक्चर का. फुल टॉस है, फुल टॉस भी जाएगी मैदान के बाहर. इस बार चौका नहीं तो छक्का जड़ा है बल्लेबाज ने. अतुल बागड़े की एक अतुलनीय बल्लेबाजी, इनक्रेडिबल बैटिंग, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. 15 गेंदों और 39 रनों का वैयक्तिक खेल यहां पर करते हुए अतुल बागड़े बल्लेबाजी करते हैं. मैदान के अंदर 69 रन है स्कोर कार्ड पर और जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 6 रनों की आवश्यकता. इस बार भी भेज दिया है सीमा रेखा की दिशा में. पीछे खिलाड़ी मौजूद, कैमरामैन की तरफ जाती हुई गेंद. इस बार सिर्फ 1 रन पर संतुष्ट रहना पड़ेगा. 70 रन, 70 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. बहुत ही अच्छी पारी खेली है अतुल बागड़े ने. 16 गेंदों में 40 रन, 2 छक्के और 4 चौकों के साथ जीतने के लिए और 5 रनों की आवश्यकता. इस बार एक्स्ट्रा कवर में खेल दिया है. जमीनी स्ट्रोक है, वहां पर गेंद को रोका जाएगा, फील्ड किया जाएगा. फेक करते हुए, थ्रो करते हुए 1 रन मात्र जरूर जुड़ा जाएगा टीम के खाते में. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ेगा 71 पर. 71 रन 4.4 ओवर की समाप्ति के बाद. अब बची हुई 8 गेंदों में 4 रनों की आवश्यकता प्रतापगढ़ टीम को जीतने के लिए. और इस बार भी हवा में उड़ाना चाहते थे, लेकिन उतना अच्छा संपर्क नहीं बना पाए. शॉर्ट फाइनलिंग में जाकर रुकी है गेंद. 1 रन मात्र जरूर जुड़ेगा टीम के खाते में. इक्के दुक्के के साथ भी इस मैच को जीता जा सकता है. इसका जीता जागता उदाहरण मात्र मैदान के अंदर देते हुए दोनों बल्लेबाज. 1 विकेट जरूर गंवाया था पहली ओवर में, लेकिन उसके बाद कैलाश चवरकर और अतुल बागड़े ने जो बल्लेबाजी की है, बहुत ही इनक्रेडिबल बैटिंग. अतुल का तो जवाब नहीं रहा इस मैच में. इस बार अक्रॉस द लाइन आकर खेला, स्क्वायर लेग की दिशा में जाती हुई, पीछे खिलाड़ी मौजूद है. फिर एक बार सिंगल रन.
स्ट्राइक रोटेट किया है। अब अतुल बागड़े आएंगे स्ट्राइक एंड पर। अपने हाफ सेंचुरी के बहुत नजदीक पहुंच चुके थे। 41 रन पर है अतुल बागड़े, लेकिन जीतने के लिए सिर्फ अब 2 रनों की आवश्यकता है, तो हाफ सेंचुरी पूरी नहीं हो पाएगी। लेकिन एक विजयी पारी वहां पर खेली है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी हुई है अतुल बागड़े द्वारा। 2 छक्के और 4 चौकों के साथ 17 गेंदों में 41 रन, 241.18 का स्ट्राइक रेट वहां पर देखने को मिलता हुआ अतुल बागड़े का। 6 गेंदों में 2 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। एक तरफा मैच होता हुआ नजर आएगा, लेकिन क्रिकेट का खेल है, इसमें अंदाजा लगाना थोड़ा सा गलत साबित हो सकता है। शायद अगर कोई गेंदबाज आकर मिडन ओवर डाले तो इस मैच का कुछ अलग अंदाज देखने को मिल सकता है, लेकिन अतुल बागड़े वैसा होने देंगे नहीं, क्योंकि बहुत ही अच्छी फॉर्म में है और 2 रन बनाना उनके लिए बहुत ही आम बात है। मीनवाइल क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी। क्रिकेट ये भारी भरकम अनिश्चितताओं का खेल है। क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है। लेफ्ट राउंड विकेट इस बार जाने दिया है और अंपायर दोनों बाजू में फैलाएंगे। वाइड बॉल का करार गेंदबाज को दंडित करते हुए नजर आएंगे अंपायर। एक्स्ट्रा रन्स और अब स्कोर लेवल हो चुका है, लेकिन 1 रन बनाना होगा, क्योंकि इस प्रतियोगिता का एक रूल है कंपलसरी चेस। You have to make 1 run और इस मैच को जीत लिया प्रतापगढ़ टीम ने। बहुत ही अच्छी बल्लेबाजी अतुल बागड़े और कैलाश सवरकर द्वारा और सेमीफाइनल में प्रवेश। वेल डन, वेल प्लेड। लेकिन पॉइंट टेबल चेक करना पड़ेगा, क्योंकि डायरेक्ट प्रतापगढ़ सेमीफाइनल्स में नहीं पहुंच सकती। और प्लेयर ऑफ द मैच इस मैच के अगर कोई है तो इस मैच में मैन ऑफ द मैच के हकदार रहे हैं अतुल बागड़े, जिन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है इस मैच में। 17 गेंदों में 2 छक्के और 4 चौकों के साथ 41 रन बनाने वाले प्रतापगढ़ टीम के अतुल बागड़े इस मैच के प्लेयर ऑफ द मैच रहे। अतुल बागड़े, आपल्याला विनंती असेल आपण कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय, ज्या ठिकाणी आपल्याला प्लेयर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन आपण सन्मानित करणार।